नमस्कार मित्रांनो, BG स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला मित्रांनो, आज आपण 1 ते 100 अंकावरील प्रश्न या संदर्भामध्ये आज ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। बघा मित्रांनो, 1 ते 100 या अंकामध्ये 1 अंक किती वेळा येतो, 0 अंक किती वेळा येतो, त्याचबरोबर 2 अंकी संख्यामध्ये 2 ते 9 पर्यंतचे अंक प्रत्येक किती वेळा येतात, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, 1 हा अंक 1 ते 100 या अंकामध्ये 1 हा अंक मित्रांनो 21 वेळा येतो। म्हणजे 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो। 0 हा जो अंक आहे मित्रांनो, तो 0 अंक 1 ते 100 मध्ये एकूण 11 वेळा येतो। तर 2 ते 9 हे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात। म्हणजे 2 हा अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो, 3 अंक 20 वेळा येतो, 4 अंक 20 वेळा येतो, असे 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 20-20 वेळा येतात। तर बघा मित्रांनो, 1 ते 100 या अंकामध्ये 1 हा अंक असलेल्या एकूण 20 संख्या आहेत। म्हणजे 1 ते 100 मध्ये 1 अंक असलेल्या एकूण 20 संख्या आहेत। म्हणजे 20 संख्यांमध्ये 1 हा अंक आहे। तर 0 हा अंक असलेल्या एकूण 10 संख्या आहेत आणि 2 ते 9 हा अंक असलेल्या प्रत्येकी 19 संख्या आहेत। चला तर आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आपण 1-2 मोजूनच बघूया मित्रांनो। तर बघा, यामध्ये 1 हा अंक असणाऱ्या 21 म्हणजे 1 ते 100 मध्ये 1 अंक 21 वेळा येतो का, तर आपण तो प्रत्यक्ष मोजून बघूया। बघा, 1 हा अंक 21 वेळा येतो का ते आपण पाहूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21। बघा, तर मित्रांनो 1 ते 100 मध्ये आपला 1 हा अंक किती वेळा येतो, तर 21 वेळा येतो, हे आपण या ठिकाणी पाहिलं। त्यानंतर 1 ते 100 मध्ये 0 हा अंक मित्रांनो 11 वेळा येतो का ते बघायचं आहे आपल्याला। 1 ते 100 मध्ये 0 अंक 11 वेळा येतो का, तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 या ठिकाणी 100 मध्ये 2 शून्य आहेत। त्याच्यानंतर 2 ते 9 हे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात। म्हणजे 1 ते 100 मध्ये 2 अंक 20 वेळा, त्याचबरोबर 3 अंक 20 वेळा, 4 अंक, असे 9 पर्यंतचे अंक 20 वेळा येतात का ते बघायचं आपल्याला। बघा, तर त्याच्यामध्ये पाहूया आपण 2 ते 9 पर्यंतचे अंक 20-20 वेळा येतात का ते बघूया। बघा, आता 2 हा अंक आपण 20 वेळा येतो का पाहायचा आहे। बघा, या ठिकाणी 2 आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, त्यानंतर इथे 13 14 15 16 17 18 19 आणि 20। म्हणजे 2 अंक हा 20 वेळा येतो। त्याचबरोबर 3 सुद्धा अंक 20च वेळा येतो मित्रांनो। 4 अंक सुद्धा 20 वेळाच येतो, 5 अंक सुद्धा 20 वेळा। म्हणजे 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये 1 ते 9 हे जे अंक आहेत ते किती वेळा येतात, म्हणजे 2 ते 9 पर्यंतचे अंक जे आहेत ते 2 ते 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 20-20 वेळा येतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, 1 ते 100 या अंकात 1 हा अंक असलेल्या एकूण 20 संख्या आहेत। म्हणजे 1 अंक असलेल्या 20 संख्या आहेत का बघूया आपण। 1 2 म्हणजे खाली 10 2, त्यानंतर 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18, त्यानंतर 19 खाली दिलेली आहे 19, त्याचबरोबर या ठिकाणी दिलेला 1। म्हणजे अशा एकूण 1 हा अंक असलेल्या एकूण किती संख्या आहेत, तर 20 संख्या आहेत। 0 असलेल्या 10 संख्या आपण पाहिल्या। आता 2 ते 9 हा अंक असलेल्या प्रत्येकी 19 संख्या आहेत। म्हणजे 2 ते 9 हा अंक असणाऱ्या संख्या विचारतात आपल्याला। म्हणजे ज्या संख्येमध्ये 2 आहे, ज्या संख्येमध्ये 3 आहे, ज्या संख्येमध्ये 4 आहे, अशा 2 ते 9 पर्यंतचे अंक एकूण असणाऱ्या संख्या 19 आहेत। तर बघा, 2 ते 9 पर्यंतचे अंक असणाऱ्या संख्या बघूया आपण। 1 2 याच्यामध्ये 2 आहे, त्यानंतर 3 4
5 6 7 8 9 10 11 12 त्यानंतर 13 14 15 16 17 18 आणि 19. त्याचबरोबर 3 जर बघितलं तुम्ही तर 3 हा अंक असणाऱ्या एकूण 19 संख्या असतील बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आपली एक संख्या राहिलेली आहे या ठिकाणी, खाली 30 राहिली होती, 19. अशा पद्धतीने ह्या संख्या असतील. मग याच्यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा 1 ते 100 मध्ये बघा 1 हा अंक 21 वेळा येतो. हा प्रश्न आपल्याला परीक्षेला येतो. 0 अंक 11 वेळा येतो आणि 2 ते 9 पर्यंतचे प्रत्येक अंक हे 20 वेळा येतात. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा 2 अंकी संख्यामध्ये 1 हा अंक किती वेळा येतो, 2 अंकी संख्यामध्ये 2 हा अंक किती वेळा येतो, तर हेही लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 1 अंकी 1 ते 100 मध्ये 1 अंकी एकूण किती संख्या आहेत तर 9 आहेत. कोणत्या 1 ते 9 पर्यंतच्या बघा या ठिकाणी 1 ते 9 पर्यंतच्या एकूण 9 संख्या आहेत. त्यानंतर 2 अंकी संख्या किती आहेत 1 ते 100 मध्ये तर 90 आहेत आणि 1 ते 100 मध्ये 3 अंकी फक्त एकच संख्या आहे, ती म्हणजे कोणती आहे तर 100 आहे. त्यानंतर 3 अंकी एकूण संख्या किती आहेत मित्रांनो तर 3 अंकी ह्या 900 संख्या आहेत. म्हणजे टोटलमध्ये बघितलं तर 4 अंकी आहेत 9000, 5 अंकी असतील 90000, 6 अंकी असतील 9 लाख. अशा पद्धतीने पुढे वाढवत जायचं आहे. तर बघा मित्रांनो याच्यामध्ये पुढचा रूल आहे 2 अंकी संख्यामध्ये 0 हा अंक 9 वेळा येतो. आता 2 अंकीमध्ये विचारलेलं आपल्याला 1 अंकीमध्ये विचारलेलं नाही. मग 2 अंकी संख्यामध्ये 0 हा किती वेळा येतो 9 वेळा येतो. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. आता तुम्ही तर 10 म्हणचाल नाहीये कारण ही 3 अंकी संख्या आहे म्हणून 2 अंकी संख्यामध्ये 9 किती वेळा येतो तर 0 हा अंक 9 वेळा येतो 2 अंकी संख्यामध्ये. आता 2 अंकी संख्यामध्ये 1 ते 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात, 1 ते 9 पर्यंतचे अंक 2 अंकी संख्यातच तर ते प्रत्येकी किती वेळा येतात तर 19 वेळा येतात. 1 ते 9 पर्यंतचे अंक 2 अंकी संख्यामध्ये बघा आता 19 वेळा येतात का बघायचं आपल्याला, कारण 2 अंक 19 वेळा येतो का बघूया आपण. बघा 2 अंकीमध्ये विचारले म्हणजे 1 अंकीचा आपण या ठिकाणी विषय घ्यायचा नाही. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. म्हणजे 2 अंकी संख्यात 1 ते 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 19 वेळा येतात. चला आता याच्यावरती आपण एक्झाम्पल पाहूया मित्रांनो. उदाहरणे कशा पद्धतीने असतात याच्यावरती ते एक्झाम्पल आपण याच्यावरती पाहूया. बघा 1 ते 100 पर्यंतच्या संख्यात 2 हा अंक किती वेळा येतो, म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या संख्यात 1 ते 100 पर्यंतच्या संख्यात 2 हा अंक किती वेळा येतो. याचं उत्तर असेल मित्रांनो पहिला आपण 1 ते 100 पर्यंतच्या संख्यात 2 हा अंक किती वेळा येतो. 1 ते 9 पर्यंतचे अंक पण बघितला आपण, 1 अंक 21 वेळा येतो आणि 2 पासून 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात हे आपण वरती पाहिलेलं होतं. या ठिकाणी पाहिलेलं आहे 2 ते 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी किती वेळा येतात तर 20 वेळा येतात. तर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे 1 ते 100 पर्यंतच्या संख्यात 2 हा अंक किती वेळा येतो. तर पाहूया आपण 1 ते 100 मध्ये 2 अंक किती वेळा येतो. या ठिकाणी 1, त्यानंतर 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 त्यानंतर 14 15 16 17 18 19 आणि 20. म्हणजे त्याचं उत्तर काय असेल 20. म्हणजे 1 ते 100 मध्ये 2 हा अंक किती वेळा येतो 20 वेळा. मित्रांनो असं तुम्हाला 3 विचारू द्या 4 विचारू द्या म्हणजे 3 अंक किती वेळा येतो, 4 अंक किती वेळा येतो, 5 अंक, 6 अंक, 7 8 आणि 9 पर्यंत कोणताही अंक विचारू द्या तो प्रत्येक अंक हा 20च वेळा येणार आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा. चला याच्यावर आधारित आपण दुसरा टाइप बघूया, दुसरे एक्झाम्पल घेऊया याच्यावर आधारित. आता बघा फक्त 2 अंकी संख्यात 9 हा अंक किती वेळा येतो, फक्त 2 अंकी संख्यामध्येच
9 हा अंक किती वेळा येतो. आता 2 अंकी संख्यामध्ये विचारलंय. लक्षात घ्या मित्रांनो, एक सोपी ट्रिक आहे यामध्ये. 1 ते 100 मध्ये हा अंक किती वेळा येतोय, 20 वेळा. म्हणजे 2 अंक 20 वेळा येतोय, 3 अंक 20 वेळा येतोय, 4 अंक 20 वेळा येतोय, 5 6 7 8 9 पर्यंतचे अंक 20 वेळा येतात. कधी, 1 ते 100 पर्यंत. 1 ते 100 पर्यंत हे अंक 20 वेळा येतात. मग आता लक्षात ठेवा, 2 अंकी संख्यामध्ये ज्यावेळेस विचारलं जाईल आपल्याला, बघा 2 अंकी संख्यामध्ये असं ज्यावेळेस विचारलं जाईल, 2 अंकी संख्यात, 2 अंकी संख्यामध्ये असं जेव्हा विचारलं जाईल त्यावेळेस त्या एक अंकीमधले सगळे निघून जातील ना याच्यामधले. म्हणजे ह्या एक अंकीमधले सर्व अंक ते निघून जातील. म्हणजे राहतील किती, तर 19च. म्हणजे 2 अंकी संख्यामध्ये 9 हा अंक किती वेळा येईल, तर 19 वेळा येईल. हे त्याचं उत्तर असेल. अशा पद्धतीने हे 1 ते 100 पर्यंतच्या अंकावरती क्वेश्चन खूप सोपे आहेत. 2 अंकी संख्या, आता याच्यामध्ये लक्षात घ्या 2 अंकी संख्या एकूण 90 आहेत. हे आपण इथं पाहिलेलं आहे. 2 अंकी संख्या किती आहेत, तर एकूण 90 आहेत 2 अंकी संख्या. 1 अंकी 9 आहे, हे लक्षात घ्या. 2 अंकी 90 म्हणजे कोणत्या, तर 11 पासून ते 99 पर्यंतच्या. 3 अंकी संख्या किती आहे, एकच आहे, ती म्हणजे कोणती, 100 आहे. लक्षात घ्या. चला याच्यावरती आता आपण दुसरे एक्झाम्पल पाहूया. बघा एक वेगळा नमुना आहे आता याच्यामध्ये. बघा वेगळ्या नमुन्याचं एक्झाम्पल आहे की 7 हा अंक ज्यात नाही. बघा 7 हा अंक ज्यात नाही. 7 हा अंक ज्याच्यात नाही अशा एकूण 2 अंकी संख्या किती. अशा एकूण 2 अंकी संख्या किती असे विचारलेलं आहे. बघा आता याच्यामध्ये मित्रांनो काय करायचं आहे की 7 हा अंक ज्याच्यात नाही अशा आपल्याला संख्या काढायच्या आहेत. आता हे उत्तर तोंडी सुद्धा मित्रांनो आपण काढू शकतो. कशा पद्धतीने बघा, तर 7 हा अंक किती वेळा येतो, तर आपण पाहिलेला आहे. आता इथे विचारलेला प्रश्न कशामध्ये आहे, तर 2 अंकी संख्या विचार, 1 अंकीचा इथे विचार करायचा नाही. आता 7 अंकी हा आपल्याला 2 अंकी विचारलेले आहेत. त्यामुळं 2 अंकी संख्यामध्ये 7 हा अंक किती वेळा येतो, तर आपण बघितलं की 2 अंकी संख्यामध्ये प्रत्येक अंक 2 पासून ते 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात, 20 वेळा. मग 20 वेळा येतात म्हणल्यानंतर 100 पर्यंत ही 20 वेळा येतात. म्हणजे पहिला एक अंक सोडायचा 1 ते 10 पर्यंतचा आणि त्यानंतर 100चा तरी त्याच्यामध्ये विषयच नाही. म्हणजे 7 हा अंक ज्याच्यात नाही अशा एकूण संख्या असतील. तर बघा 7 नाही अशा येतो किती वेळा 7, तर येतो एकूण किती वेळा येईल मित्रांनो, लक्षात घ्या. 2 अंकी संख्यामध्ये 7 हा अंक येतो 18 वेळा. तर आपण मोजून बघूया. बघा 2 अंकी संख्यामध्ये 7 किती वेळा येतो, तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 त्याच्यानंतर 17 आणि 18 आला. म्हणजे 2 अंकी संख्यामध्ये 7 हा अंक किती वेळा येतो, तर 18 वेळा येतो. मग नाही असा विचारला, 7 हा अंक ज्यात नाही अशा एकूण 2 अंकी संख्या. म्हणजे 2 अंकी संख्या एकूण किती आहेत मित्रांनो, तर 2 अंकी संख्या आहेत एकूण 90 आणि 7 हा अंक येतो किती वेळा, तर 18 वेळा. म्हणून त्याच्यातून 18 लेस करा. मग आपलं उत्तर असेल या ठिकाणी 2, इथे राहिले 1. म्हणजे याच्यातून 8 मधून 1 गेले, राहिले 7. म्हणजे आपलं उत्तर असेल 72. म्हणजे याच्यामध्ये एकूण 7 अंक ज्याच्यात नाहीत अशा एकूण 72 संख्या आहेत मित्रांनो. तर अशा पद्धतीने खूप सोपा भाग आहे मित्रांनो. चला याच्यावरती अजून वेगळ्या नमुन्याची काय उदाहरणं आहेत ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्येच बघा खूप सोपी आणि ट्रिकनुसार एक्झाम्पल मित्रांनो आपण याच्यातील पाहणार आहोत. चला पुढचं एक्झाम्पल आहे. बघा पुढील एक्झाम्पल बघा 8 हा अंक 1 ते 100 या संख्यात. बघा 8 हा अंक 1 ते 100 या संख्यात 1 ते 100 या संख्यात जितक्या वेळा येतो, जितक्या वेळा येतो
जितक्या वेळा येतो तेवढ्या वेळा 8 हा अंक घेऊन तेवढ्या वेळा 8 हा अंक घेऊन 8 हा अंक घेऊन बेरीज केल्यास उत्तर काय येईल? उत्तर काय येईल? खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. जरी प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला अवघड वाटत असला तरी सोडवायला हे प्रश्न खूप सोपा आहे. बघा आता याच्यामध्ये मित्रांनो काय दिलेलं आहे की 8 हा अंक 1 ते 100 मध्ये जितक्या वेळा येतो तेवढ्या वेळा 8 अंक घ्यायचा. म्हणजे बघा 8 अंक किती वेळा येतोय आपण बघितलं. आता 1 ते 100 मध्ये 8 हा अंक किती वेळा येतो म्हणजे आपण बघितलं की 1 ते 9 पर्यंतचे जे अंक आहेत ते प्रत्येक किती वेळा येतात ते पण आपण बघितलेलं होतं. म्हणजे 2 ते 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात हे पण आपण पाहिलेलं होतं. एक हा अंक एवढा एकच आहे की तो 21 वेळा येतो. म्हणजे 8 अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो तर 20 वेळा येतो. किती वेळा येतो? 20 वेळा. म्हणून 20 गुणिले 8 करायचं. किती आलं मित्रांनो? 20 8 म्हणजे 8 0 0 आणि 8 2 16 160. किती आलं मित्रांनो आपलं उत्तर? 160 हे आपलं उत्तर असेल. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये प्रश्न खूप सोपा आहे. काय विचारले? 8 हा अंक 1 ते 100 मध्ये जेवढ्या वेळा येतो ते गुणिले 8 म्हणजे आपलं उत्तर आहे. समजा तुम्हाला या ठिकाणी असा प्रश्न विचारला की 9 हा अंक 2 अंकी संख्या जेवढ्या वेळा येतो. आता या ठिकाणी 100 विचारलेला आहे आपल्याला म्हणजे 1 ते 100 मध्ये. आता जर पुढचा प्रश्न विचारला 9 हा अंक 2 अंकी संख्यात विचारला. 9 हा अंक 2 अंकी संख्यात. सेम वरच्या पद्धतीनंच जेवढ्या वेळा येतो तेवढ्या वेळा तेवढ्या वेळा तो घेऊन 9 अंक घेऊन त्याची बेरीज केल्यास उत्तर काय येईल. आता 2 अंकी संख्यात 9 हा अंक किती वेळा येतो? आपण पाहिले की 2 अंकी संख्यामध्ये 1 ते 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 19 वेळा येतात. म्हणून 9 हा अंक 2 अंकी संख्यात किती वेळा येतो? 19 वेळा. 19 गुणिले 9 बरोबर 9 9 81 हातच्याला 8 9 1 9 9 8 17. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असेल 171. अशा पद्धतीने एवढी एक्झाम्पल सोपी आहेत मित्रांनो. या पद्धतीची उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर आपण नमुना पुढचा पाहणार आहोत मित्रांनो. नमुना वेगळा आहे पुढील एक्झाम्पलसाठी. बघा याच्यावर आधारितच आपण नमुना पुढील घेऊया. बघा 40 ते 50 दरम्यान विषम संख्येची बेरीज किती? 40 ते 50 दरम्यान विषम संख्यांची बेरीज किती? आता या पद्धतीचा प्रश्न आल्यानंतर मित्रांनो कसा सोडवायचा याला मी तुम्हाला 2 ट्रिक देणार आहे. त्या दोन्ही ट्रिकने आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. बघा आता पहिली ट्रिक मित्रांनो काय करायचं आहे याच्यामध्ये 2 ट्रिकने हे एक्झाम्पल कशा पद्धतीने सोडवायचं बघा. तर प्रथम याच्यामध्ये आपण घेऊया की 40 ते 50 दरम्यान विषम संख्यांची बेरीज किती. आता पहिली याच्यामध्ये ट्रिक तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो. विचारली कसली आपल्याला? विषम संख्यांची बेरीज विचारली 40 ते 50 दरम्यानच्या. मग याच्यातील पहिली संख्या सूत्र त्याचं सांगतो मित्रांनो तुम्हाला. पहिली संख्या त्याच्या पुढे आपण प्लस शेवटची संख्या डिवायडेड बाय 2 गुणिले एकूण संख्या हे सूत्र आहे मित्रांनो याला. तर बघा आता इथे विचारले आपल्याला विषम संख्या म्हणजे पहिली विषम संख्या कोणती असेल मित्रांनो याच्यामध्ये 41 असेल. अधिक शेवटची विषम संख्या कोणती असेल याच्यातली तर 49 असेल. डिवायडेड बाय 2. आता गुणिले एकूण संख्या किती असतील मित्रांनो याच्यामध्ये
41 ते 49 मध्ये विषम संख्या, तर एकूण विषम संख्या असतील 5. म्हणून आपलं त्याचं उत्तर कसं काढता येईल बघा मित्रांनो, 41 आणि 49 या दोन्हींची जर आपण बेरीज केली तर बघा 49 आणि 41 म्हणजे 9 1 10, अच्छा 1 4 4 8 1 9, तर या ठिकाणी आलं 90 भागिले 2. तर याला आपण भाग घातला तर मित्रांनो बघा बे के बे आणि बे 45 म्हणजे बरोबर 45 गुणिले 5. या दोघांचा जर गुणाकार केला तर 5 1 5 सॉरी 5 5 25 कॅरिंग 2, त्यानंतर 5 चोक 20 आणि 2 25, म्हणजे आपलं उत्तर असेल 225. या ठिकाणी हे उत्तर आपलं येईल मित्रांनो. म्हणजे बघा की 40 ते 50 दरम्यान विषम संख्यांची बेरीज किती हे ह्या सूत्रानुसार. आता दुसरी एक ट्रिक सांगतो मित्रांनो तुम्हाला. दुसऱ्या ट्रिकनुसार हे उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचं आहे हे ट्रिक लक्षात ठेवा मित्रांनो. जर ही ट्रिक लक्षात ठेवली तर तुमचं 1-2 सेकंदामध्ये याचं उत्तर निघणार आहे. तर बघा ट्रिक मित्रांनो काय आहे लक्षात घ्या. 40 आपल्याला दिलेलं आहे, 40 ते 50 दरम्यानची विषम संख्या. तर 40 ते 50 दरम्यानच्या विषम संख्या लिहून घ्यायच्या मित्रांनो. तर पहिली संख्या असेल 41, 43, 45, 47 आणि 49. ह्या 4 संख्या आपण 5 संख्या लिहून घेतल्या. तर मित्रांनो याच्यातली मधली संख्या कोणती आहे बघा, तर मधली संख्या आहे 45, बरोबर. आता एकूण संख्या किती आहेत मित्रांनो, 1 2 3 4 5. तर काय करायचं आहे, मधली संख्या 45 गुणिले एकूण संख्या किती आहेत 5, यांचा गुणाकार केला. 5 5 25, ह्याच्या 2 5 चोक 20 आणि 2 22, म्हणजे आपलं उत्तर आलं या ठिकाणी 225. तुम्ही इकडलंही उत्तर बघितलं यानुसार आणि हेही ट्रिकनुसार उत्तर बघितलं तर मित्रांनो तेच उत्तर येणार आहे, उत्तर चुकणार नाही. आपण याच टाईपवरती अजून एक एक्झाम्पल पाहूया. बघा आता या ठिकाणी दुसरं उदाहरण घेऊया आपण. 21 ते 30 मधील सम व विषम संख्येच्या बेरजेतील फरक आहे. हा फरक सुद्धा आपल्याला काढायला काय मित्रांनो अवघड नाही. तोही याच पद्धतीने आपण फरक काढणार आहोत किंवा काढता येतो. बघा आता आपण घेऊयात एक एक्झाम्पल की 21 ते 30 पर्यंतच्या सम 21 ते 30 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक, संख्यांच्या बेरजेतील फरक. आता या टाईपचं एक्झाम्पल सोडवायचं कसं, खूप सोपं आहे मित्रांनो. अवघड याच्यामध्ये अजिबात नाही. काय करायचं आपल्याला, 21 ते 30 पर्यंतच्या सम आणि विषम संख्यांच्या बेरीजा अगोदर दोन्हीच्या कराव्या लागतील. तर उत्तर काढताना काय करावं लागेल मित्रांनो बघा, प्रथमतः आपण समसंख्यांची बेरीज काढून घेऊया. समसंख्यांची बेरीज बरोबर. पहिली समसंख्या कोणती आहे मित्रांनो याच्यातली 22 आणि शेवटची समसंख्या कोणती आहे 30 डिवायडेड बाय 2, सेम सूत्र तेच आहे, इंटू याच्यामध्ये एकूण संख्या आल्या किती मित्रांनो बघा 22, त्यानंतर 24, त्यानंतर 26, 28 आणि 30, म्हणजे एकूण संख्या किती आल्या याच्यामध्ये 5 आल्या. तर खाली येईल मित्रांनो ह्या दोघांची बेरीज करा. 30 40 50 म्हणजे या ठिकाणी आले 52 भागिले 2, 52 भागिले 2 गुणिले 5. या ठिकाणी जर बे एक बे आणि या ठिकाणी आपण जर 26 म्हणजे भाग घालवला तर याच्यामध्ये मित्रांनो येईल बरोबर 26 गुणिले 5 म्हणजे 6 30, अच्छा 3, 5 गुणिले 10 3 13, म्हणजे आपली समसंख्यांची बेरीज किती आली मित्रांनो 130. ही आपली समसंख्यांची बेरीज आली. आता काढायची आपल्याला विषम संख्यांची बेरीज. तर बघा विषम संख्यांची बेरीज बरोबर पहिली विषम संख्या कोणती असेल मित्रांनो 21 प्लस शेवटची विषम संख्या असेल 29 डिवायडेड बाय 2
इंटू 5 संख्या असतील. आता 29 आणि 21ची बेरीज करायची आहे मित्रांनो आपल्याला. त्याची बेरीज असेल बघा, बेरीज केली आपण 9 1 10 10 0 चला 1 2 2 4 आणि 1 5. याची बेरीज असेल 50. त्याला भागिले आपण केले 2 गुणिले 5 बेक बे या ठिकाणी 25 येईल. म्हणजे बरोबर 25 गुणिले 5 बरोबर 25 5 125 म्हणजे 125. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने विषम संख्येची बेरीज झाली आपली 125. आता यांच्या बेरजेतील फरक करावा लागेल आपल्याला, म्हणजे समसंख्यांची बेरीज वजा विषम संख्येची बेरीज, म्हणून 130 वजा 125 बरोबर आपलं उत्तर असेल 5. अशा पद्धतीनं ह्या ट्रिकनुसार मित्रांनो हे व्यवस्थित पद्धतीनं समजून घ्या आणि सोडवा. अशाच पद्धतीची जी वेगवेगळी एक्झाम्पल अजून आहेत, म्हणजे 11 ते 20 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजा, याच्यावर आधारित अजून काय नवीन जे एक्झाम्पल आहे ते आपण अशीच पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.